काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी आज स्वतः मुंडन केलेलं आहे आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा जो अपमान झाला होता उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये त्याबद्दल त्यांनी निषेध आंदोलनसुद्धा केलेलं. आपल्यासोबत आपण याची बोलणार आहोत. जी काय घटना घडली त्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी मुंडन आंदोलन केलं. बरेचसे कार्यकर्ते पण आपण मागे पाहतोय, त्यांनी देखील स्वतः या ठिकाणी मुंडन आंदोलनात सहभाग घेतला. सनातनी वृत्तीला सनातनी पद्धतीनंच या ठिकाणी उत्तर दिलं तुम्ही. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. मल्लिकार्जुन खरगे साहेब हे देशाचे मोठे नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे आणि राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये जर अशी घटना, निंदनीय घटना घडत असेल, निंदनीय कृत्य करत असतील काही लोक, तर त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. त्यांचा निषेध मोठ्या प्रमाणामध्ये झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज काँग्रेस, भीमशक्ती आणि संविधानप्रेमी जनतेच्या वतीनं या ठिकाणी मुंडन आंदोलन, निषेध आंदोलन सुरू केलेलं आहे. बहुतेक सगळ्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. मला या ठिकाणी हे आंदोलन करत असताना आपण म्हटल्याप्रमाणे सनातनी लोकांनी ज्या दुष्ट भावनेने ते होम हवन केलं, म्हणजे त्यांच्यातली दुष्ट बुद्धी अजूनही संपलेली नाही आणि ती बुद्धी आम्ही असंच होम हवन करून त्यांचा जो विचार आहे तो त्या होममध्ये आम्ही जाळून टाकलेला आहे. त्यासाठी ते होम हवन होतं. आणि एका बाजूला आम्ही भगवान बुद्धाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी केला की ज्या भगवान बुद्धांनी या जगाला शांती, सद्भावना, प्रेम, अहिंसेचा मार्ग दिला, त्या मार्गानं हा देश चालला पाहिजे, तरच या देशाची प्रगती होऊ शकते. म्हणून आम्ही या ठिकाणी हाही कार्यक्रम केला आणि अशा पद्धतीनं या देशामधला जातीवाद संपला पाहिजे, सद्भावना वाढली पाहिजे, प्रेम वाढलं पाहिजे, जातीयवाद संपुष्टात आला पाहिजे. हा म्हणजे हे त्याचं कारण आहे हे कार्यक्रम आंदोलन. एक महत्वाचा प्रश्न आहे, 2047 पर्यंतचा विकसित भारत, यामध्ये दलितांना तुम्ही कुठे पाहता का या सगळ्या घटनेनंतर? दलित गेल्या 14 वर्ष डाऊन झालेलं आहे सगळं. आपण बघत असाल मोदी राज्य आल्यापासून रिझर्वेशन रद्द केलं पाहिजे ही भूमिका आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप कमी करण्याचा प्रयत्न आहे. नोकऱ्यामध्ये बढोतरी देण्याचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. नोकऱ्या रिझर्वेशन बंद झालेलं आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचा कारभार दलितांना ज्या पद्धतीनं पुढं आणण्यासाठी या सरकारनं प्रयत्न करायला पाहिजे होता. मग ते औद्योगिक क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये दलितांना, आदिवासींना, गरीब माणसांना, मग त्याची जात, त्याचा धर्म, त्याचा प्रांत कुठला जरी असला तरी तो गरीब आहे, ही गरिबी नजरेसमोर ठेवून शासनानं, केंद्र शासनानं ज्या पद्धतीनं पुढं जायला पाहिजे होतं ते होताना दिसत नाही. उलटा अन्याय, अत्याचार वाढलेला आहे. मायनॉरिटीच्या विरुद्ध कटकारस्थान रचलेलं, मॉब लिंचिंगचा प्रकार होऊ लागलेला आहे. त्याचबरोबर दलितांच्यावर प्रचंड अन्याय वाढत चाललेला आहे. मग आपण सांगा, एक देशातला मोठा समूह की ज्याची लोकसंख्या आज 22% आहे दलित समाजाची, 9% आज आदिवासीची संख्या आहे, 27% आज ओबीसींची संख्या आहे, ही जवळजवळ 60-65% वर ही संख्या जाते. अशा या 65-70% लोकांच्या वर तुम्ही अन्याय करत असाल तर हा देश तुम्ही विकसित कसा करताय, कसा होईल? म्हणून आमची विनंती आहे, या सगळ्या गरीब तबक्याला, या सगळ्या दलित, मायनॉरिटी, आदिवासी या सगळ्या लोकांना सोबत घेऊन चला, त्यांच्यात प्रेम निर्माण करा. त्यांच्यातला विद्यार्थी जो शिकून सवरून मोठा झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा आणि सर्व अर्थानं देश विकसित मग होण्यासाठी हा प्रयत्न सुरू होईल. माननीय डॉक्टर अबुल कलाम आझाद यांनी 1998 साली देशाच्या विकसीकरणासाठी 2020चं विजन ठेवलेलं होतं. ते 2020चं विजन सुद्धा हे लोक विसरलेले आहेत. आता 2022 ते 2047 पर्यंत या देशामध्ये विकसित भारत, आत्मनिर्भर भारत अशा टिमक्या मारत फिरत चाललेल्या आहेत. परंतु जर त्यांनी या सगळ्या गरीब माणसाचा विचार केला, आपण बघताय आज देशामध्ये 80% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत आणि त्यांना गव्हर्नमेंट धान्य पुरवण्याचं काम करतंय. आज 80 कोटी लोकांना धान्य याचाच अर्थ देशातली परिस्थिती सांगते ना काय ते. या देशातली परिस्थिती सांगते. 80 कोटी लोक आज ही देशातले दारिद्र्य रेषेच्या खालचे आहेत.
त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत, तरच हा विकसित भारताचं स्वप्न साकार होईल. नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात. आपण बहुतेक वेळा पाहतो की स्वतः खासदार कधी अशा पद्धतीने मुंडन आंदोलनामध्ये क्वचितच सहभागी झाले. तुम्ही स्वतः सहभागी झाले. जी काही घटना घडली, तुम्ही स्वतः किती व्यथित झाल्यात या सगळ्या घटना? आणि अत्यंत गंभीर घटना ही. सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय अत्याचार चाललेले आहेत ते कळत पण नाही. पण देशाचा एक दिग्गज नेता निव्वळ दलित आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध जर तुम्ही अशा पद्धतीची अस्पृश्यता आणण्याचा प्रयत्न करत असाल तर ते अत्यंत निंदनीय आणि अत्यंत गंभीर आहे. म्हणून आम्ही गंभीरपणाने हा विषय घेतल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही मुंडन आंदोलन कार्यक्रम करतो. भविष्यातही असे आंदोलन सुरू राहतील, आणखी तीव्र होईल तुमच्या या आंदोलनाची धार? गेली 50 वर्ष रस्त्यावरची लढाई आम्ही सुरू ठेवलेली आहे. ती आम्ही जोपर्यंत आम्ही लोक आहोत, पुढची पिढी आहे, जोपर्यंत जातीवाद संपत नाही, जोपर्यंत विषमतावाद संपत नाही, तोपर्यंत ही जाती अंताची लढाई आम्ही सुरू ठेवू. येणारी पिढी सुद्धा जाती अंताच्या लढाईला सामोरं जाईल. तुमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन खंडूराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.